धनंजय कोकणे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत। धनंजयजी, ही सगळी भीषण परिस्थिती आपण बघतोय, या ठिकाणच्या संदर्भामध्ये तुम्ही अधिक माहिती सांगा की नेमकं हे सगळं जे घडलेलं आहे ते तुम्ही बघितलेलं आहे का, आणि या संदर्भामध्ये या सगळ्या परिसराबद्दल अधिक माहिती सांगा। सर, या ठिकाणी अत्यंत भयानक अशी परिस्थिती आहे। जवळजवळ 80% गाव त्या मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलेलं आहे। ऍक्च्युली डोंगराच्या कडेलाच ते गाव वसलेलं आहे आणि आता शासनाच्या वतीने एक पडकई योजना त्या ठिकाणी केलेली आहे। म्हणजे मागे डोंगरावर शेतीचे असे प्लॉट तयार करायचे आणि याच वर्षी जवळजवळ 25 शेतीचे प्लॉट त्या गावाच्या मागच्या ज्या डोंगरावर तयार केले होते आणि माती ती एकदम सुट्टीच होती, त्यामुळं त्या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणावर पाऊस आहे। अतिवृष्टीचा तो प्रदेश आहे, त्यामुळे ती संपूर्ण भाग ढसळून ती जी आहेत खालचं गाव ते पूर्णपणे गाडलं गेलेलं आहे। 40 ते 50 घरं त्या ठिकाणी गाडली गेलेली आहेत आणि सकाळी 7:30 ते 8च्या वेळेस ही घटना झालेली आहे। सकाळी या घटनेमुळं लहान मुलं, महिला वर्ग आणि सर्वच लोक घरामध्ये होते। अगदी निवडकच जे काही बाहेर गेले तेच लोक फक्त त्यामधून बचावले आणि जवळजवळ 200 पेक्षा जास्त लोक गाडून दगावण्याची भीती वाटत आहे। निश्चितच अत्यंत भीषण अशी सगळी परिस्थिती आहे, पण तुम्ही हे सगळा व्हिडिओ जो आहे तो शूट केलेला आहे। तुम्ही जेव्हा पहिल्यांदा त्या ठिकाणी गेलेला होतात तेव्हा पहिली दृश्य काय दिसली, ती भीषण परिस्थिती काय सांगा? त्या ठिकाणी जर आपण पाहिलं म्हणजे पूर्वी जे आम्ही गाव पाहिलेलं आहे तर एकदम मोठ्या प्रमाणावर ते गाव आहे, चांगली लोकसंख्या त्या ठिकाणी आहे। पण आता आम्ही गेलो तर ते संपूर्ण ओसाड असं तो ढिगाराच खाली पसरलेला आहे, संपूर्ण चिखल आणि माती आहे। मोठमोठी मंदिरं आणि सभा मंडप सुद्धा त्या ठिकाणी गाडले गेलेले आहेत आणि तिथं काही होत्याचं नव्हतं असंच झालंय। साईडला ज्या काही महिला वाडी तुडीच्या आलेल्या आहेत त्या कडेला थांबलेल्या आहेत आणि त्या ढसा रडतायत। एका व्यक्तीबरोबर मी बोललो तर तो म्हणाला की मी गावात आलो आणि माझी लहान भावंड सर्वच्या सर्व, अगदी पहिलीची एक बहीण, दुसरीचा एक भाऊ, असे सर्व गाडले गेलेले आहेत त्या ठिकाणी। एक फक्त लेंबे म्हणून जे कडेला एक कुटुंब आहे त्यांच्याशी मी बोललो तर ते म्हणाले की जवळजवळ 400 लोक त्या ठिकाणी गाडले गेले आहेत असं त्यांचं मत आलं। तरी पण अधिकृत आकडा आपल्याला त्या शेवटला कळेल, पण खूप मोठी जीवितहानी त्या ठिकाणी झाली आहे। त्याचबरोबर सर्व जी जनावरं सकाळी गोठ्यात बांधून ठेवली होती, शेळ्या, कोंबड्या, गायी, या सर्वच्या सर्व गाडून गेलेलं आहे आणि अत्यंत भयानक परिस्थिती आहे। बरोबर आहे, क्षणार्धात सगळं होते असं नव्हतंच झालेलं आहे। तुम्ही म्हणाला त्या ठिकाणी ज्या बायका होत्या त्या ढसा रडत होत्या, त्यांच्याशी भेटल्यानंतर त्यांचं दुःख त्यांनी तुमच्याशी व्यक्त केलं। प्रत्यक्षदर्शी जे होते त्यांच्याशी तुम्ही बोललात, त्यांनी तुम्हाला काय सांगितलं? त्या ज्या महिला आहेत त्या तर कोणी बोलायच्या परिस्थितीत नव्हत्या, ते काही बोलूच शकत नव्हते। पण त्या ठिकाणी एक लेंबे म्हणून होते, ते म्हणाले की हे माझं घर नाही। त्यांनी जी तुम्हाला दृश्य पाठवली आहेत त्यात एक जे पडलेलं घर आहे ते त्या व्यक्तीचं आहे, लेंबेचं, आणि ते सर्वात कडेला होतं आणि तो त्याचे जे भावंड म्हणजे त्याच्या भावकीतली घरं, त्याचे सख्खे भाऊ, ही अशीच लाईनीने त्या ठिकाणी ती सर्व घरं होती आणि सर्वच्या सर्व गाडली गेलेली। मग त्याचं अगदी सांगतो की माझा चुलत भाऊ, त्याच्या शेजारी भाऊ राहतो, ते हे राहतो, असे सर्वच्या सर्व लोक त्या ठिकाणी गाडले गेलेले आहेत। तशी स्थिती अत्यंत भयानक आहे आणि विशेष म्हणजे बचत कार्याला सुद्धा खूप प्रॉब्लेम येत आहे। JCB सारखं मशीन आहे त्या ठिकाणी चालत नव्हतं। मी इथून जातानाच माझे काही पोलीस मित्र आहेत त्यांनी मला फोन केला की पोखऱ्यांसाठी मशीन पाठवा, JCB मशीनचा काहीच उपयोग नाही आणि फोन लागत नाही म्हणून मी एका विशिष्ट ठिकाणी फोनच्या रेंजमध्ये आलो आणि त्या ठिकाणी मी काही माझ्या मित्रांना फोन केले आणि त्याचबरोबर मी जिल्ह्याचे जे कलेक्टर आहेत सौरव राव त्यांना पण फोन केला, परंतु त्यांनी काही माझा फोन उचलला नाही। मी त्यांना SMS केला की पोखऱ्यांसारख्या मशिनरी आपण ताबडतोब पाठवा, तरच काहीतरी मदत यंत्रणा होऊ शकते। आणि प्रशासकीय लोक त्या ठिकाणी असं सांगतायत की 2-3 दिवस तरी ही मदत चालू राहील, कारण आपण काही करूच शकत नाही। एवढा चिखल आणि गाळ आहे की JCB किंवा पोखऱ्यांनी थोडंसं माती काढली की पुन्हा ढसळून तो भाग पुन्हा पूर्ववत होतो। बरोबर, मदत कार्यामध्ये निश्चितपणे अडचणी निर्माण होतात तुम्ही सांगताय, पण जेव्हा ही सगळी घटना घडली ती नेमकी कशी उघडकीस आली आणि ही सगळं घटना प्रत्यक्षदर्शींनी तुमच्या सोबत कशी सांगितली आहे? SD चालक जे आहेत त्यांनी पहिल्यांदा ही घटना पाहिल्याचं कळतंय, त्यांनी कळवल्याचं कळतंय। हो, हे ऍक्च्युली काही लोक त्या ठिकाणून इकडं कामानिमित्त पण सकाळीच निघून आले होते आणि त्यामुळे ते इकडे आल्यानंतर तिकडे त्यांना ते असं कळलं की असं ते ढसळले म्हणून, आणि त्या ठिकाणी आमच्याबरोबर एक स्थानिक कर्मचारी आहे त्याला ते प्रथम कळालं आणि तो ढसा रडायला आला की माझं डोंगराच्या कडलंच गाव आहे आणि म्हणून आम्ही आपत्ती व्यवस्थापनाचं काही इथं सहकार्य करतो म्हणून मी माझे कार्यकर्ते घेऊन ताबडतोब त्या घटनेकडे गेलो। परंतु परिस्थिती अशी आहे की मदत करणं सुद्धा खूप अवघड आहे, पाऊस पण चालू आहे आणि संपूर्ण चिखल आहे।
बरोबर. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे माळीण गाव नेमकं कसं आहे, त्याची भौगोलिक रचना काय आहे, त्याच्याबद्दल जरा सांगा. पूर्णपणे डोंगरामध्ये ते गाव आहे आणि ज्यावेळेस इकडून भीमाशंकरला जाताना ज्या ठिकाणी टिंबे धरण आहे, हुतात्मा बाबूजनी जलाशय, त्या जलाशयाच्या कडेकडेनी त्या गावात जावं लागतं. त्याच्याजवळच आडिवरे म्हणून एक छोटंसं गाव आहे की ज्या ठिकाणी सरकारी उपकेंद्र वगैरे आहे आणि ते गाव थोडंसं आतमध्ये आहे, पण पूर्णपणे डोंगर कड्याला असं उतरत्या ठिकाणी ते गाव आहे आणि अत्यंत दुर्गम आहे. की खूप घोडेगाव म्हणजे घोडेगाव हे तालुक्याचं गाव आहे. त्या ठिकाणून ते जवळजवळ 40 ते 45 किलोमीटर अगदी आतमध्ये आहे. तिथं रस्ते पण खूप खराब आहेत आणि तशी यंत्रणा तिथं लवकर पोहोचणं, जरी यंत्रणा पोहोचली तरी मदत कार्य तसं खूप अवघड आहे सर. म्हणजे अगदी एकदम भयानक परिस्थिती आहे त्या ठिकाणी. बरोबर आहे. अत्यंत भीषण परिस्थिती असं तुम्ही सांगताय. एका चित्रामध्ये आधीचं गाव दिसतंय आणि दुसऱ्या चित्रामध्ये आता त्या ठिकाणची परिस्थिती दिसते. काय अंतर तुम्हाला दिसतं? तुम्ही पहिल्यांदा हे गाव बघितलं आणि आताचं हे गावाची परिस्थिती तुम्ही बघितलेली आहे. यापूर्वी पण आम्ही त्या गावात अनेक वेळा गेलेलो आहे. चांगलं एक मोठं मंदिर, सभा मंडप, शाळा आणि काही छोटीशी तलाठी कार्यालय वगैरे अशी छोटी ऑफिसं पण आहेत त्या ठिकाणी. आणि ते जे गाव होतं ते असं अगदी लाईनीत एक वस्तीसारखी मोठी वस्ती होती. म्हणजे त्या ठिकाणी स्थानिक लोक सांगतायत की 700-800 नागरिकांचं त्या ठिकाणी ती वस्ती आहे. परंतु ज्या प्रत्यक्ष ज्या व्यक्तीशी मी बोललो ते म्हणलं की 700-800 लोक आहेत, परंतु त्याच्यामध्ये तर 400 ते 450 नागरिक त्यामध्ये गाठी गेल्याची त्याचं मत आहे. त्यामुळं होत्याचं नव्हतंच झालं. आणि दुसरं असं की काही तिथं लोक सांगत होते काही मुलं बाहेर खेळत होती आणि अचानक वरून चिखलाचा लोंढा आला तर काही मुलं त्या लोंढ्यानी बाहेर फेकली गेली, त्यामुळे ती बचावली, परंतु जखमी झाली. त्यांच्या डोक्याला वगैरे मार लागला, थोडीशी हातापायाला मोडतोड झाली आणि काही मात्र त्यांची मित्रमंडळी ती डायरेक्टली गाठी गेली त्यामध्ये. बरोबर. धनंजयजी, ही जी घटना घडलेली आहे ती दुर्दैवी आहे, पण ही घटना नेमकी कशामुळे घडली, त्यामागे काही पर्यावरणीय कारणं आहेत का? सर, पर्यावरण कारण म्हणजे सर्वात महत्वाचं मी तिथे स्वतः पाहिलं आणि मला ज्या लोकांनी सांगितलं की ते जे गाव आहे त्याच्या मागे डोंगर आहे आणि डोंगरावर परकई योजना आता एवढ्यात केलेली आहे. परकई योजना म्हणजे शासनाच्या वतीने आदिवासींच्या ज्या जमीन आहे डोंगर उताराच्या त्या ठिकाणी त्यांना सपाट असे प्लॉट करून दिले जातात आणि तिथं त्यांना शेती करून दिली जाते. परंतु हे जे प्लॉट निवडले गेले ते माझ्या मते असे चुकीचे, कारण शेतकिल्लीसारखं ज्या फांदीवर बसायचं तीच फांदी तोडावी, अर्थात ही घटना एकदम भयानक आहे, असं उदाहरण योग्य नाही. परंतु आपल्याला समजण्यासाठी सांगतो की मागे डोंगर आहे आणि डोंगराच्या खालीच सर्व घरं आहेत आणि त्या डोंगराला त्यांनी अशा शेताचे प्लॉट काढले असे टप्पे करून. आणि शेतीचे प्लॉट काढताना कसं की डोंगराचा भाग हा उकरायचा आणि त्याची कडेला ती माती लावायची. यासाठी झाडांची तोड सुद्धा झाली. सुट्टी आहे. हॅलो, हा बोला. हा, तर ते जे प्लॉट करतो आपण तर डोंगर ते उकरायचं आणि त्याची माती एका दुसऱ्या बाजूला लावायची आणि त्या ठिकाणी मग दगडाची एक भिंत उभी करायची. असे त्याच्या मागे जवळजवळ 25 शेताचे प्लॉट काढले गेले आणि त्या ठिकाणी पाऊस अत्यंत भयानक असतो. अतिवृष्टीचा तो प्रदेश आहे आणि एवढा मोठा पाऊस पडल्यामुळे ते संपूर्ण ढासळून आलं आणि एवढी 25 वावरं मोठी काढलेली, किती मोठ्या प्रमाणावर माती होती. जवळजवळ 4-5 महिने त्या ठिकाणी ते काम चाललं होतं परकईचं आणि एवढी सर्व माती दगड जे वरून ढासळून आले की ते गाव होत्याचं नव्हतं झालं. तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला ती चित्र दिसतील की फक्त असं एक डोंगर असं मैदान दिसतंय, फक्त चिखलाचं गाळाचं, म्हणजे घरांच्या विटा सुद्धा फक्त कडेकडे ते दिसतात, आतली गाव तर दिसतच नाही, झाडं सुद्धा दिसत नाही. जवळजवळ 27-28 फूट उंचीचं मंदिर होतं, त्याचा कळस सुद्धा दिसत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर ते गाव गाडले गेलेले आहे, अत्यंत भयानक. आणि याच्यात परकई योजनेचा थोडासा प्रॉब्लेम झालाय. जे स्पॉट निवडले गेलेत ते चुकीचे निवडले गेलेत असं माझं ठाम मत आहे. बरोबर आहे. हे प्लॉट निवडताना चुकीचे निवडले गेले असं म्हणतात, पण या ठिकाणी झाडांची तोड सुद्धा झाली. ते सगळे वावरं तयार करत असताना हो, तोड तर खूप मोठ्या प्रमाणात होते. आता झाडांचं आता तो काही विषयच राहिला नाही. म्हणजे बरंच फाटलंय, शिवायचं कोणी असं आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड चालते. भीमाशंकर वगैरे जंगलाचा तो भाग आहे, परंतु अचानक बऱ्याच वेळा राजकीय हस्तक्षेप पण होतो आणि रस्ते ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणून मग हे जंगलाची लाकडांची अशी चोरी होतच असते. आणि ज्या ठिकाणी शेतीचं प्लॉट तयार करायचा त्या ठिकाणी झाडं हे तोडावीच लागतात किंवा ते तोडलीच जातात. त्यामुळे हे मोठमोठे प्लॉट त्या ठिकाणी तयार केले जातात. निसर्गाला जर आपण डिस्टर्बला त्रास दिला तर त्याची हे असे परिणाम आपल्याला दिसणार असतात.
बरोबर. धनंजयजी, तुम्ही सांगताय त्याप्रमाणे या ठिकाणी प्लॉट तयार केले गेले, पण या ठिकाणी या गावामध्ये जे प्लॉट तयार केले गेले ते प्लॉट तयार करण्यासाठी झाडांची तोड झाल्याचं तुम्हाला दिसलं का आणि तसं जाणवतंय का त्या ठिकाणी? तर ते कॉमन आहे, झाडांची तोड ही करावीच लागते आणि केलेलीच आहे. म्हणजे जर शेतीचा प्लॉट तयार करायचा असेल, संपूर्ण तुम्ही मला सांगा की डोंगर आहे, डोंगरावर संपूर्ण झाडी आहे आणि त्या ठिकाणी जर शेतीचा प्लॉट तयार करायचा तर ती झाडं तोडतातच. म्हणजे असं अजूनही खूप चाललेलं आहे. यानंतर पण वाटत मी तुम्हाला असे अनेक दृश्य तुम्हाला दाखवतो. फोटो शूटिंग मी तुम्हाला काढून दाखवू शकतो. हे जंगल तोडती शेतीचा प्लॉट करण्यासाठी होणारच. फक्त त्या मालकीच्या शेती, त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या शेती असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांनी ते झाडं तोडून तर डोंगर उकरून त्या ठिकाणी जो उतार आहे, डोंगर उतार, त्या ठिकाणी ते शेतीचे प्लॉट तयार केले आहेत. धनंजयजी, याआधी या ठिकाणी अशी काही घटना घडलेली आहे का? यापूर्वी त्या गावात नाही, परंतु पूर्वी औफे या ठिकाणी म्हणजे 27 जुलै मागे जो 2007 साली जे खूप अतिवृष्टी झाली होती त्यावेळेस औफे जे गाव आहे अगदी डोंगराच्या कडेला, म्हणजे ठाणे जिल्हा आणि पुणे जिल्हा यांच्या बॉर्डरवर जे गाव आहे त्या ठिकाणी त्या कड्यावर एक साखरमाची म्हणून एक छोटीशी वाडी आहे. त्या ठिकाणी असे जमिनीला खूप मोठे तडे गेले होते आणि खूप मोठा भूभागाचा हा लँडस्लाईड म्हणजे दरड कोसळून निघून गेला होता. पण त्यावेळेस जीवितहानी काय झाली नाही, कारण कमीच लोक त्या ठिकाणी राहत होते, त्यामुळं जीवित काय हानी झाली नाही, त्या ठिकाणी काही त्रास झाला नाही. परंतु अशा घटना कधीतरी अधूनमधून होत असतात. डोंगराला जमिनीला मोठमोठे तडे पडलेले दिसतात कधी कधी. पण माळीन गावाच्या संदर्भामध्ये कधी धोका निर्माण होऊ शकतो अशी परिस्थिती तिथं दिसत होती का? त्याचे काही संकेत याआधी दिसले होते का? तसं ग्रामस्थांनी किंवा त्या स्थानिक लोकांनी तर असं काही सांगितलेलं नव्हतं. परंतु ज्या वेळेस परकीय योजना त्या ठिकाणी मागे केली जाते, म्हणजे शेतीचे प्लॉट पाडले जातात, त्यावेळेस हे साहजिकच आहे, म्हणजे शक्यच आहे. हे सांगण्याची कोणत्याही ज्योतिषाची गरजच नाही. जर मागे आपण राहतो त्या घरामागे जर असा साधा दगडांचा बांध तयार केला आणि त्याच्यात मागं माती लोटलेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर जर पाऊस झाला तर तो ढसळणारच. डोंगराचे आपण जर पाहिलं तर डोंगरांचे लँडस्लाईड होतात. हे तर माणसांनी तयार केलेलं आहे आणि ती जी माती आहे ती खूप जाम बसून अशी काही दाबून बसून नाही, फक्त ती मस्तीच्या साह्याने फक्त तिकडे मोठमोठे दगड लावून एक भिंत तयार केली आणि तिकडची माती ओढलेली आहे. त्यामुळं दरड कोसळणारच, यात काही शंकाच नाही सर. बरोबर. धनंजयजी, आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी मदत कार्य सुरू आहे, पण मृतांचा काही आकडा कळू शकलाय का आणि जखमी जे आहेत त्यांना काही बाहेर काढण्यात आलाय का आतापर्यंत? हो, काही जखमींना काढण्यात आले. म्हणजे ज्या ठिकाणी तो लँडस्लाईड झालेला आहे त्याच्या पलीकडे एक वाडी आहे, तर त्या वाडीला थोडासा त्याचा धक्का बसलाय. काही थोडीशी दगड किंवा माती उडालेली आहे म्हणून थोडेसे हातापायला जखमा झालेल्या आहेत. परंतु त्या लोकांना इकडे आणणं जरा अवघड जाते, कारण मध्ये खूप चिखल आहे, चिखलातून जाता येत नाही. मी स्वतःचा जायचा प्रयत्न केला पण गुडघ्यापेक्षा जास्त पाय माझे जमिनीत रोवले गेले. त्या ठिकाणी मदत कार्य करताना मी काही घरांचा पत्रा टाकला आणि त्या पत्र्यावरून चालायचा प्रयत्न केला, पण ते शक्य होत नाही. आणि पलीकडे काही लोक आहेत, पण आता मदत कार्य चालू आहे. काही डेड बॉडी पण बाहेर काढण्यात आलेले आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावर अँब्युलन्स वगैरे गेले आहेत. पण आता प्रश्न असा झालाय की खूप त्या ठिकाणी गर्दी झालेली आहे आणि गर्दी खूप झालेली आहे, त्यामुळे खूप वाहनं गेले आहेत. त्यामुळे ज्या काही मदत यंत्रणा आहेत त्या आता यंत्रणा जरा जायला तिथे त्रास होत आहे. धन्यवाद धनंजय सर, तुम्ही अत्यंत महत्त्वाची अशी ही सगळी माहिती त्या ठिकाणीची दिलेली आहे आणि त्यामुळंच महाराष्ट्राच्या समोर आज जे संकट उभं राहिलेलं आहे त्या सगळ्या संकटावर मात करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. पण ही घटना नेमकी कशामुळे झाली हे बघणं देखील महत्त्वाचं आहे, कारण एवढं मोठं संकट महाराष्ट्रावर आज आलेलं आहे. जवळपास 160 जण या सगळ्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होते. आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर 44 घरं जी आहेत ती या सगळ्या मातीच्या खाली अडकल्याची भीती व्यक्त होते. क्षणार्धात होत्याचं सगळं नव्हतं झालं अशी प्रत्यक्षदर्शींची सगळी प्रतिक्रिया आपण ऐकली. अंगावरती काटा आणणारा हा सगळा प्रकार आहे आणि ही सगळी घटना आहे.